राज्यभर पावसानं थैमान घातलं असून आजच्या दिवशी नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय आणि या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं देखील वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। जी पर्यटन स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, या ठिकाणी देखील आता काळजी घेण्यात येते। मी आत्ता आहे सप्तशृंगी गड वणी या गडाच्या पायथ्याशी। या ठिकाणी जर आपण दृश्य पाहिलं तर आजपासून 3 दिवस पुढचे म्हणजे 7, 8 आणि 9 या 3 दिवशी गडावर जाण्यासाठी सर्वांना बंदी घालण्यात आलेली आहे। जो पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता उपाययोजना करण्यात येत आहे। कुठली हानी होऊ नये याची काळजी प्रशासन घेत आहे आणि त्यामुळेच आजपासून पुढचे 3 दिवस सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीनं प्रशासनाने देखील या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत। कोणत्याही वाहनाला आता या ठिकाणाहून वर जाता येत नाही आणि निश्चितच जर पाहिलं तर आज जो अतिवृष्टीचा इशारा, ढगफुटीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील जेवढ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील, यांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पर्यटन स्थळांवर जाण्यात देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। त्यानंतर जे प्रशासन आहे ते देखील तैनात करण्यात। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक भाविकांना अजून कल्पना नसल्यानं काही भाविक या ठिकाणी आज येत आहेत। मंगळवार असल्यानं दर मंगळवारी आणि शुक्रवारी गडावर मोठी गर्दी असते देवीच्या दर्शनाला आणि त्यामुळं अनेक भाविक जे आहेत गुजरात राज्यातले असतील किंवा महाराष्ट्रातल्या काही भागातले दूरवरचे ते या ठिकाणी येत आहेत। मात्र त्यांना आज वर जाता येणार नाही आणि पुढचे 3 दिवस देखील या ठिकाणी सप्तशृंगी गड हा भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद राहणार आहेत। आपण संघ एक भाविक आहेत, आपण त्यांना कुठून आलात? जळगाव. काय माहित नव्हतं का मंदिर बंद आहे 3 दिवस? माहित नव्हतं. काय मग आता खालूनच दर्शन घेऊन निघून जाणार? हो. सरकारने आव्हान केलंय की सध्या वातावरण मुसळधार पाऊस राज्यात पडणार आहे, बाहेर फिरू नका, हे करू नका। मग तुम्ही काय बाहेर पडताय? मालूम नहीं था ना। निश्चितच जर पाहिलं तर आम्ही सुद्धा आव्हान करतो की पुढचे काही दिवस ज्या पद्धतीनं हवामान खात्याने इशारा दिलेला आहे की राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळं अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा। कारण ज्या काही उपाययोजना सरकार करतंय ते भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठीच करतंय। आपल्याबरोबर या ठिकाणचे पोलीस कर्मचारी देखील आहेत। काय नेमकं काल ज्या गाड्या गडावर गेल्या त्या आता सगळ्या खाली निघून आल्यात का? सर्व गाड्या खाली निघून आलेल्या आहेत। आता किती दिवस पुढचे सगळ्या तुम्हाला सूचना देण्यात आल्या? 3 दिवस। 3 दिवस आणि निश्चितच जर पाहिलं तर पुढचे 3 दिवस मात्र आता सप्तशृंगी गडावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जो काही अतिवृष्टीचा ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय तो आज, उद्या, परवा असण्याची शक्यता असल्यानं कुठेतरी प्रशासन देखील आता सज्ज झालंय। नितीन ओझा, एबीपी माझा, सप्तशृंगी गड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।